कळत न कळत कधी कधी आपण अशा काही चुका करतो, अशा काही स्टाईल करतो ज्यामुळे आपण जास्त वयाचे असल्यासारखे दिसतो, आपला चेहरा हा जास्त मॅच्युअर दिसतो। तर मैत्रिणींनो, यंग आणि सुंदर दिसण्याची इच्छा ही सगळ्यांनाच असते आणि त्यामुळेच आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे 10 अशा स्टायलिंग टिप्स ज्यामुळे तुम्ही यंग आणि सुंदर दिसण्यास नक्कीच मदत होईल। हॅलो एव्हरीवन, मी आहे मालती आणि स्वागत आहे तुमचं मालतीज लाईफस्टाईल कॉर्नरमध्ये, जिथे मी घेऊन येत असते फॅशन, ब्युटी, लाईफस्टाईल आणि काही टिप्स आणि ट्रिकचे व्हिडिओज। आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो फुल्ली डेडिकेटेड आहे हाऊसवाईफला। तर आजचा व्हिडिओ जर तुम्ही पूर्ण बघितला तर घरीच असूनही, सर्व कामकाज करूनही तुम्ही खूप जास्त ब्युटिफुल, स्टायलिश, यंग आणि स्मार्ट नक्कीच दिसू शकता। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर माझी फर्स्ट टिप जी आहे ती तुमच्या केसांसाठी आहे। मी खूप सगळ्या बायकांना बघितलं आहे ज्या घरातील सगळी कामं करतील पण स्वतःच्या केसांना त्या असं वरती गुंडाळून काहीतरी क्लचर वगैरे लावून ठेवतील। तुम्ही जर एक हाऊसवाईफ असाल तर मला माहिती आहे की तुम्हाला घरात खूप सगळी कामं असतील, त्या सगळ्या कामामध्ये तुम्ही हे एक काम पण ऍड करा। डेली तुमच्या केसांना छान विचरा, छान हेअरस्टाईल करा, जी हेअरस्टाईल तुम्हाला छान दिसते। तुम्ही हायपोनी घालू शकता, हायबन घालू शकता। हायबन हा घरात खूप कम्फर्टेबल असतो। तुम्ही साइड पार्टिशन करू शकता किंवा डिफरंट हेअरस्टाईल तुम्ही ट्राय करू शकता, ज्या दिसायलाही छान दिसेल आणि ज्यात तुम्ही कम्फर्टेबल पण असाल अशा हेअरस्टाईल तुम्ही करू शकता। त्यानंतर माझी दुसरी टिप आहे ती म्हणजे ड्रेससाठी। तर ड्रेस घालताना कायमच प्रिंटेड कपडे घालू नका, त्याने आपला लुक हा खूप जास्त बोरिंग दिसतो। तर कधी कधी सिंगल कलर कपडे घालत जा, त्याने आपला लुक हा एकदम रॉयल येतो। त्यामुळे सिंगल कलर कुर्तीमध्ये नक्कीच इन्व्हेस्ट करा। त्यानंतर माझी तिसरी टिप आहे ती म्हणजे ओढणीसाठी। बऱ्याच बायका ह्या घरात ओढणी घेताना 2 साइड ओढणी घेता, ते दिसायला अजिबात छान दिसत नाही, त्यामुळे तुम्ही खूप एजेड असल्यासारखे दिसता। त्याऐवजी तुम्ही ओढणी घेताना नेहमी 1 साइड ओढणी घ्या किंवा वेगवेगळ्या स्टाईलने तुम्ही ओढणी घेऊ शकता। त्यानंतर माझी चौथी जी टिप आहे ती आहे कपड्यांच्या रंगासाठी। तर मैत्रिणींनो, तुम्ही हाऊसवाईफ असाल किंवा वर्किंग वुमेन असाल, आपले कपडे हे खूप जास्त इम्पॅक्ट करतात आपल्या पर्सनॅलिटीला। तर ही गोष्ट लक्षात ठेवा, आपण जे डेली वेअरसाठी कपडे सिलेक्ट करू त्यांचा कलर हा ब्राईट असला पाहिजे। तुम्ही जितके जास्त ब्राईट कपडे घालशाल तितके जास्त तुम्ही दिवसभर फ्रेश दिसशाल। वेगवेगळे कलरफुल कपडे तुम्ही घरात घालू शकता। तर तुम्ही विदाऊट मेकअप, विदाऊट ज्वेलरी, डिफरंट कलर कॉम्बिनेशन कपडे घालून खूप जास्त स्टायलिश दिसू शकता। त्यानंतर माझी 5वी टिप पण कपड्यांसाठीच आहे। तर मैत्रिणींनो, आपले डेली वेअरचे कपडे हे खूप जास्त टाईट पण नसायला हवे आणि खूप जास्त लूजही नसायला हवे। परफेक्ट साईजचे कपडे हे आपण निवडायला हवे, म्हणजेच डेली वेअरचे कपडे हे आपले 2 इंच लूज असायला हवे, म्हणजे ज्यात तुम्ही कम्फर्टेबल पण राहशाल आणि ते दिसायलाही छान दिसेल। त्यानंतर माझी 6वी टिप आहे ती म्हणजे डिफरंट स्टाईल ड्रेसेससाठी। जर तुम्ही कुर्तीज घालत असाल किंवा सूट घालत असाल तर डिफरंट स्टाईलचे कपडे तुम्ही घालू शकता। एकाच टाईपचे कपडे जर तुम्ही नेहमी घालत असाल तर ते दिसायला इतकं छान दिसत नाही, त्यासाठी तुम्ही स्टाईलमध्ये चेंज करत चला। जर तुम्ही कुर्तीज घालत असाल तर कधी तुम्ही फुल स्लीव्ज कुर्तीज घाला, तर कधी हाफ स्लीव्ज घाला, तर कधी स्लीवलेस घालू शकता जर तुम्ही घालत असाल तर। तसेच कधी स्ट्रेट कुर्तीज घालू शकता, तर कधी अनारकली घालू शकता। त्यानंतर माझी 7वी टिप आहे ती म्हणजे ज्वेलरीसाठी। खूप सगळ्या बायका ह्या डेली वेअरसाठी डोक्यापासून ते पायापर्यंत खूप सगळी ज्वेलरी घालत असतात, पण फ्रेंड्स, तुम्हाला जर स्टायलिश आणि यंग दिसायचं असेल तर असं अजिबात करू नका। त्यासाठी तुम्ही कमीत कमी ज्वेलरी वेअर करा, जसं की छोटंसं मंगळसूत्र घालू शकता, छोटे छोटे इयरिंग्स घालू शकता, तसेच बांगड्या घालताना सिंगल कडे तुम्ही डेली वेअरसाठी घालू शकता। त्यानंतर माझी 8वी टिप आहे ती म्हणजे टिकलीसाठी। टिकली लावताना ही गोष्ट लक्षात ठेवा की टिकली ही तुम्ही नेहमी छोट्या साईजची लावा, कारण आपण जर मोठी टिकली लावली तर आपला चेहरा हा खूप जास्त मोठा दिसतो आणि आपण आपोआपच खूप जास्त वयाचे असल्यासारखे दिसतो। काही बायका ह्या खूप जास्त डिझाईन असलेल्या टिकल्या लावतात, बट ट्रस्ट मी, अशा टिकल्या ह्या अजिबातच छान दिसत नाही। त्याऐवजी तुम्ही ड्रेसला मॅचिंग अशी प्लेन टिकली लावू शकता। त्यानंतर माझी 9वी टिप आहे ती म्हणजे वेल ग्रूम राहणं। तुम्ही जर हाऊसवाईफ असाल तरीही तुमच्या आयब्रोज ह्या नेहमी शेपमध्येच असल्या पाहिजे। कधी कधी असे होते की कामामध्ये आपण विसरून जातो, खूप दिवस आपण आयब्रोज करत नाही, त्यामुळे आपला चेहरा हा क्लीन वाटत नाही। त्यामुळे कमीत कमी तुम्ही तुमच्या आयब्रोज आणि हातावरचे केस हे वेळेवरती क्लीन केलेच पाहिजे। त्यानंतर माझी शेवटची आणि 10वी टिप आहे ती म्हणजे फिजिकल आणि मेंटल हेल्थसाठी। तर हा जो पॉइंट आहे तो सगळ्यात जास्त महत्त्वाचा पॉइंट आहे। जर तुम्ही फिजिकली आणि मेंटली एकदम ऍक्टिव्ह राहशाल, हेल्दी राहशाल, तर तुमची पर्सनॅलिटी ही आपोआपच अशी दिसेल की तुम्ही खूप जास्त यंग आणि ब्युटिफुल आहात।
तर या गोष्टीवरती 90% बायका ह्या अजिबातच लक्ष देत नाही। तर प्लीज तुमच्या कामापासून थोडासा टाइम हा स्वतःसाठी काढत जा। तुमच्या मेंटली आणि फिजिकल हेल्थसाठी तुम्ही योगा करू शकता, एक्सरसाइज करू शकता, किंवा तुमच्या मुलांसोबत तुम्ही खेळू शकता, किंवा तुम्हाला ज्या गोष्टी करायला आवडतात त्या तुम्ही करू शकता। जसे की तुम्ही फिरायला जाऊ शकता, गाणे ऐकू शकता, डान्स करू शकता। ज्या गोष्टींची तुम्हाला आवड आहे त्या गोष्टी तुम्ही करू शकता। तुमच्या आवडीच्या गोष्टी केल्यामुळे तुम्हाला एक वेगळं समाधान मिळेल आणि ते समाधान तुमच्या चेहऱ्यावरती झळकेल। त्यामुळे डेफिनेटली तुम्ही स्टायलिश आणि यंग दिसशाल। तर या काही टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या तर घरात राहून आणि घरातील कामे करूनही तुम्ही खूप जास्त यंग आणि स्टायलिश दिसण्यास नक्कीच मदत होईल। या माझ्या टिप्स जर तुम्हाला आवडल्या असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा। तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ। तोपर्यंत बाय बाय।